की जिथून हजारो टिप्पर माती विक्री झाली त्याच लोकांची 17 ते 26 गटातल्या लोकांची, मग त्यांना रस्ता करता येत नाही का? हजारो टिप्पर माती बेकायदा विक्री होती, मग तिथून रस्ता होत नाही का? तहसीलदार साहेब काहीच उत्तर देत नाहीत आम्हाला. वेळोवेळी जातो, साहेब आम्हाला निकाल द्या, आम्हाला निकाल द्या. आमच्या शेतातून 2 रस्ते आम्हीच दिलेले आहेत, पण तहसीलदार साहेब कुठलाच निर्णय देत नाहीत. आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे भेटीसाठी जाणार आहेत. आणि हे आमचा तिथं काय ते आमचं जे असेल कागदपत्री, भूमी अभिलेखचा नकाशा, आम्ही 2 दिलेले रस्ते, त्याच्यासाठी आम्ही मनोज दादा जरांगे पाटलाकडे यांच्याकडे जाणार आहेत. आणि तिथून आम्हाला काय निर्णय मिळेल, आणि जर तहसीलदार साहेब आमच्यावर अन्यायच करीत असतील. आणि आपण आलेलो आहोत हसनाबाद शिवारामध्ये, प्रळे तालुक्यातील हसनाबाद या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज सकाळपासून शेत रस्त्यावरून सध्या खळबळ उडालेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून औरंगपूर शिरसाळा रस्ता हा शेतकऱ्याने शेत रस्त्यासाठी अडवलेला आहे आणि त्या ठिकाणी सकाळपासून महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तळ ठोकून आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा पर्याय त्या ठिकाणी निघालेला नाही. परंतु हसनाबाद मध्ये काहीतरी वेगळंच विचित्र घडलेलं आहे. ज्या ठिकाणी औरंगपूर शिरसाळामध्ये जो शेतकरी ज्ञानेश्वर धैपळे आहे त्याला एक रस्त्याची त्यांनी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी तहसीलदार रस्ता देण्यासाठी वर्षानुवर्ष लावतात, परंतु त्याला अपवाद हसनाबाद मध्ये एका शेतकऱ्याच्या रानातून 3 रस्ते दिले जात असल्याचा या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे. काय नेमकं तहसीलदाराचा काय आदेश आहे, नेमकं काय म्हणणं आहे, काय आहे प्रकरण, त्यांच्या रानातून किती रस्ते दिलेत आणि आता कुठला रस्ता देणार आहेत हे आपण जाणून घ्या. काय नेमकं परिस्थिती काय आहे, तहसीलदार नेमकं काय तुम्हाला आदेश करण्यासाठी सांगते? गट नंबर 2 आणि 3 ह्या बांधावरून रस्ता मागणी झालेली आहे. हसनाबादच्या नागरिकांनी त्या रस्त्याची मागणी केलेली आहे, पण ऑलरेडी गट नंबर आम्ही 3 मध्ये गटाच्या दक्षिण बाजूने आणि गटाच्या पश्चिम बांधाने हे ऑलरेडी 2 रस्ते आम्ही दिलेले आहेत आणि 2 रस्ते अस्तित्वात आहेत, आज चालू आहेत. आणि गट नंबर 1 आणि 2च्या बांधानं ह्या गावकऱ्यांनी मागणी केलेली रस्त्याची, पण त्या गटाची वास्तविकता अशी आहे की पहिलेच 2 रस्ते दिलेले आहेत आणि गट नंबर 17 ते 26 या लोकांनी रस्त्याची मागणी केली. पण गट नंबर 17 ते 26 मध्ये माती विक्री झालेली आहे अवैध. म्हणजे कुठं दिली माती? ही माती दिलेली आहे वीटभट्टीला. गट नंबर 17 ते 26 या गटातील 4 ते 5 गटामध्ये हजारो टिप्परची माती बेकायदा विक्री झाली आणि ती माती कुठून विकली गेली? गट नंबर 1 आणि 2च्या बांधावरून. आपण जो उभा आहे तो किती गट नंबर? हा गट नंबर हा 3 आणि 4 आहे. बर, 3 आणि 4च्या बांधावर नाही, गट नंबर 1 आणि 2 ह्या बांधावरून हजारो टिप्पर माती विक्री झालेली. तिचा कुठला लिलाव निघालेला नाही किंवा तिची कुठली रॉयल्टी भरलेली नाही. हजारो टिप्पर माती विक्री झाली. तहसीलदार साहेबाला वेळोवेळी आम्ही सांगितलं, साहेब ह्या बांधाने अशी माती विक्री झाली, पण तहसीलदार साहेबाला वेळोवेळी सांगितलं तरी तहसीलदार साहेबानं तिथला पंचनामा केला नाही किंवा तिथली पाहणी केली नाही. वेळोवेळी वेगळे पंचनामे करणे आणि त्या गटातून ज्या मात्या गेल्यात त्याचा कुठलाही पंचनामा झाला नाही. आणि जे गट नंबर 2 आणि 3च्या बांधावरून जी माती विक्री झाली त्याचा पंचनामा तहसीलदार साहेबाकडून असा आला की तिथून रस्ताच नाही. आणि तहसीलदार साहेब काय म्हणतात, मग हे लोक कुठून वागतील? मग जिथून गट नंबर 1 आणि 2च्या बांधावरून माती विक्री झाली तिथून वागाव ना. हजारो टिप्पर माती जाते साहेब. ऐका, तुमच्या प्रसार माध्यमाच्या मी ह्याच्यातून सांगतो की जिथून हजारो टिप्पर माती विक्री झाली त्याच लोकांची 17 ते 26 गटातल्या लोकांची, मग त्यांना रस्ता करता येत नाही का? हजारो टिप्पर माती बेकायदा विक्री होती, मग तिथून रस्ता होत नाही का? तुम्ही या आधी कधी आंदोलन केलेलं आहे बीड मध्ये, असं बसलं होतं असं देखील समजतं? आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही बीडला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणला बसलो, पण तिथून असा निर्णय दिला आम्हाला की तहसीलदार साहेबाला पत्र दिलं, आम्हालाही पत्र दिलं की तहसीलदार साहेबाला सांगितलं कायदेशीर कारवाई करा. मग तहसीलदार साहेब कायदेशीर कारवाई करतात का? ज्या गटातल्या माते विक्री झाल्यात 17 ते 26 मधल्या हजारो टिप्पर माते विक्री झाल्या, तिथं कारवाई केली का तहसीलदार साहेबानं? मग गट नंबर 1 आणि 2 ह्या बांधावरून मात्या गेल्या, त्याचं तहसीलदार साहेबानं काहीच रेकॉर्ड बनवलं नाही. आणि आम्ही गट नंबर 3 आणि 4 ह्या बांधावरून रस्ता दिला आणि गट नंबर 157 आणि गट नंबर 3 ह्या बांधावरून आम्ही 2 रस्ते दिलेत. आणि 17 गट नंबर 157 आणि 3 हे तहसीलदार साहेब काय म्हणते ते मुख्य रस्ता आहे, पण अभिलेख मध्ये कुठलाच मुख्य रस्ता दाखवलेला नाही. अभिलेख मध्ये काय दाखवतंय, ह्या गटातून कुठलाच रस्ता नाही, तरी आम्ही 2 रस्ते दिलेले आहेत. काय आता तुमची काय मागणी असणार आहे? गेल्या 6 महिन्यापासून हे आंदोलन तुमचं सुरू होतं,
आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असल्याच्या नंतर तुम्हाला काय त्या ठिकाणी पत्र देण्यात आलं, तहसीलदारांचं काय नेमकं उत्तर आहे आणि किती दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे? तहसीलदार साहेब काहीच उत्तर देत नाहीत आम्हाला. वेळोवेळी जातो, साहेब आम्हाला निकाल द्या, आम्हाला निकाल द्या. आमच्या शेतातून 2 रस्ते आम्हीच दिलेले आहेत, पण तहसीलदार साहेब कुठलाच निर्णय देत नाहीत. आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे भेटीसाठी जाणार आहेत. आणि हे आमचा तिथं काय ते आमचं जे असेल कागदपत्री, भूमी अभिलेखचा नकाशा, आम्ही 2 दिलेले रस्ते, ह्याच्यासाठी आम्ही मनोज दादा जरांगे पाटलाकडे यांच्याकडे जाणार आहेत. आणि तिथून आम्हाला काय निर्णय मिळेल, आणि जर तहसीलदार साहेब आमच्यावर अन्यायच करीत असतील, आणि आम्ही भीमाशंकर जाधव आणि दिनकर जाधव आम्ही 2 भाऊ आहेत. आमच्या नावानं गट नंबर 3 मध्ये 17 एकर जमीन होती, त्याच्यातली मी विकली, पण रस्ते देऊन विकली. आणि इथून पुढे जे भावाच्या शेतात जाणारा रस्ता आहे, लक्ष्मण गंगाधर सलगर यांनी 2022 पूर्वी अर्ज केला की गट नंबर 2 आणि 3च्या बांधावरून रस्ता मिळावा. लक्ष्मण सलगर आणि हे गट नंबर आता 3 आणि 4, लक्ष्मण सलगरची पुढे जमीन आहे, तिथं जाणून बुजून विटा टाकणे, रस्त्यावर अडथळा करणे, गट नंबर 3 आणि 4च्या बांधानं हे रस्ता आडवाडवी करण्याचा प्रयत्न लक्ष्मण गंगाधर सलगर करत आहेत. तुम्ही याआधी कधी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज काही केला आहे का संबंधित? आता तुम्ही म्हणता की रस्ता अडवणुकीचं, विटा टाकणं असे काही प्रकार घडतात, याआधी कधी तक्रार बिक्रार कधी दिलेली आहे का? तक्रार आम्ही केली नाही. आम्ही 2 रस्ते दिले. ह्या अनुषंगाने या लोकांनी काय केलं, पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर विनाकारण कारवाया करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये टाकण्यात आलं. पण आम्ही 2 रस्ते दाखविले, अभिलेख मध्ये एकही रस्ता नाही. पोलीस स्टेशनच्या लोकांनी आमचे अर्ज बघितले किंवा आमचे ते नकाशे बघितले आणि आम्हाला सांगितलं तुम्ही 2 रस्ते दिलेले आहेत, त्या लोकांना तहसीलला जा अशी सांगण्यात आलं. आता मनोजदादाच्या भेटीचं कारण काय नेमकं? तुम्ही मनोजदादाच्या भेटीकडे जात आहेत आणि मनोजदादाकडे तुम्ही प्रकरण मांडणार आहेत, नेमकं त्यांच्याकडे जाण्यामागचं कारण काय? तहसीलदार यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का, तुमच्यावर अन्याय करतायत का? जाणीवपूर्वक दुर्लक्ष, पण 100% आमच्यावर अन्याय. कारण 2 रस्ते दिलेत, त्यालाच सांगायचे हे लोक कुठून वागतील, म्हणजे 3रा रस्ता अजून द्या, हे लोक कुठून वागतील. आणि जे औरंगपूर शिवामध्ये ऍडव्होकेट दैपळे साहेब हे उपोषणाला बसतात, हे रस्ता मागणी करतात, त्यांना एकही रस्ता मिळत नाही आणि आम्ही 2 रस्ते देऊन सुद्धा आमच्यावर अन्याय होतो. हे काय प्रकरण आहे? नक्कीच तुम्ही पाहू शकतात, आज सकाळपासूनच शेत रस्त्यासाठी वातावरण तापलेलं असतानाच आता हसनाबाद शिवारातील जाधव जे आहेत शेतकरी, ते आपल्या समोर आलेले आहेत. आणि हसनाबाद मधून एकाच शेतातून 2 रस्ते, एकाच गटातून 2 रस्ते दिले आहेत, परंतु 3रा रस्ता देण्याच्या मार्गावर तहसीलदार साहेब असं त्यांनी आरोप केला आहे. आणि हसनाबाद मध्ये औरंगपूर आणि शिरसाळ रोड मध्ये जे ज्ञानेश्वर दैपळे आहेत ते एका रस्त्यासाठी आंदोलन करतायत, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी त्यांनी शिरसाळ औरंगपूर रोड रोखलेला आहे, बंद केलेला आहे सकाळपासून. दोन्ही प्रकरण पाहता तहसीलदाराची दुटप्पी भूमिका समोर येत आहे. तहसीलदार नेमकं अशी का भूमिका करतायत, अशी देखील आरोप दोन्ही आंदोलनकर्त्यांनी केलेले आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का, तहसीलदार यांना न्याय देतील का? अन्यथा आंदोलनकर्ते जे दिनकर जाधव जे आहेत त्यांनी सांगितलं की मी मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय मांडणार आहे. यामध्ये काय नवीन अपडेट्स मिळतील का, मनोज दादा काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक लांडे, हसनाबाद, परळी, बीड.